आदरणीय पवार साहेब, श्री श्रीनिवास पाटील साहेब, प्रांताध्यक्ष जयंतराव, ब्रजजंग अप्पा, अमोल दादा, रोहित दादा, माधवरावजी, आजम भाई, अजित गवाणे, महबूब शेख, सुनील गवाणे, विकास लवांडे, रविकांत वरपे, सुलक्षणाताई, इम्रान शेख, तुषार कामटे निंबाळकर, सुमनताई, सुधीर भाऊ, मानव कांबळे, मारुती भापकर, राहुल दादा भोसले, समीर मुसाळकर, वैशाली ताई घोडेकर, गीताताई मंचकर, विनय तापकीर, संगीताताई तामाणे, रवींद्र सोनावणे, संजय वाबळे, वसंत बोराटे, यश साने, अनुराधाताई गोफणे, चंद्रकांत वाळके, धनंजय भालेकर, निवृत्ती शिंदे, तानाजी खाडे, शशिकिरण गवळी, वैशाली उबाळे, शुभांगीताई, मंदाताई, नंदूतात्या शिंदे, धनाथर खेडेकर, संजय उद्वंत, विनय रणसुबे, तौफिक शेख, व्यासपीठावरील सर्वच मान्यवरण उपस्थित बंधू आणि भगिनींनो, आज या भागातल्या माजी नगरसेवक पिंपरी चिंचवड यांच्या प्रवेशाच्या निमित्ताने आपल्याला जमलेला आहोत. ज्यांचा प्रवेश असा झाला त्यांना मी मनापासून पक्षामध्ये स्वागत करते आणि पक्षामध्ये आपण आल्यानंतर आपला मान सन्मान हा पक्षाच्याकडून पूर्णपणे पाळला जाईल हा शब्द मी तुम्हाला संघटनेच्या वतीने देते. मी आज इथे आल्यानंतर पाऊसही होता, पण तरी एवढ्या मोठ्या संख्येने आपण उपस्थित राहिला याबद्दल आपले मनपूर्वक आभार मानते. आणि ज्या प्रेमाने आणि विश्वासाने आपण अमोल दादांना निवडून दिलं त्याबद्दल तुमच्या सगळ्यांचे विनम्रपणे मनापासून आभार मानते. कारण का अमोल दादा म्हणली ही गोष्ट खरी आहे की वर्षापूर्वी ज्या काही घटना आपल्या आयुष्यात घडल्या तेव्हा पक्ष चिन्ह सगळंच ते घेऊन गेले होते. आपल्याला शून्यातून आपलं आयुष्य सुरू करायचं होतं, पण आज संघटनेच्या ताकदीवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे 1, 2 नाही 8 खासदार महाराष्ट्राच्या वतीने निवडून गेले. ही आपल्या सगळ्यांसाठी खूप एक अभिमानाची आणि आनंदाची गोष्ट आहे. मगाशी अमोलदादांच्या भाषणामध्ये लोकशाहीबद्दल अमोलदादा आपण बोलत होता. रोहितदादांच्याही भाषणाच्या वेळेस मी आले तेव्हा मी थोडे काही ऐकलं. आज एक